हॅलो अँड वेलकम टू अवर ई लर्निंग प्लॅटफॉर्म. आपण आपला नेक्स्ट व्हिडिओ आता बघत आहोत. द सब्जेक्ट इज हायवे इंजिनिअरिंग, सब्जेक्ट कोड 22302. तर आपण फर्स्ट आपला जो बघत आहोत व्हिडिओज, त्या फर्स्ट व्हिडिओजमध्ये आपण आपला 6वा चॅप्टर जो आहे तो स्टार्ट केला होता आणि त्याच्यामध्ये आपण ड्रेनेज अँड मेंटेनन्स ऑफ रोड हे सगळं बघितलेलं आहे. ड्रेनेज ऑफ रोड अँड मेंटेनन्स ऑफ रोड हे दोन बघितलेले आहेत पॉईंट. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे आपला रिपेअर, रोड रिपेअर जे आपण म्हणतो तर त्याच्याशी संदर्भात आहे. पण त्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा आपण आपलं काय बघणार आहोत तर त्याचे जे काही मेंटेनन्स आहे, म्हणजे प्रत्येक रोड वाईज प्रत्येकाचा मेंटेनन्स काहीतरी वेगवेगळा असतो, तर तो पहिला आपण बघणार आहोत. तर पहिला आपला जो रोड आहे, आपल्या रोडचे दोन टाईप पडतात. एक आहे ते फ्लेक्झिबल पेवमेंट आणि दुसरं आहे ते रिजिड पेवमेंट. हे नक्की काय आहे, कसं आहे, हे आपण आपल्या थर्ड चॅप्टरमध्ये जेव्हा आपला चॅप्टर स्टार्ट होईल तेव्हा तुम्हाला कळेल की नक्की काय आहे फ्लेक्झिबल पेवमेंट म्हणजे काय आणि रिजिड पेवमेंट म्हणजे काय. पण त्याच्या अगोदरच आपण हा पार्ट बघतोय, त्यामुळे हे आत्ताच तुमचं होऊन जाईल. मेंटेनन्स ऑफ WBM रोड. WBM मीन्स वॉटर बाउंड मेकडम रोड्स आहे. तर WBM रोड आर डॅमेज रॅपिडली ड्यू टू हेवी मिक्स ट्रॅफिक अँड ॲडवर्स क्लायमॅटिक कंडिशन्स. म्हणजे काय, WBM रोड हा कशाचा असतो तर वॉटर बाउंड मेकडम. तर हा स्पेसिफिकली रोड आपला तुम्ही कच्चा रस्ता असं पण म्हणतो ना, त्या टाईपमध्ये हा रोड असतो. आणि ह्या रोडचं जर खूप ट्रॅफिक आलं तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं तर डॅमेज होऊ शकतो हा रोड. किंवा जर क्लायमॅटिक कंडिशन सारखा पाऊस पडत असेल वगैरे तसं असेल तरी सुद्धा हा रोड आपला खूप डॅमेज होऊ शकतो. इन ड्राय वेदर डस्ट इज फॉर्म अँड ड्युरिंग रेन मड इज फॉर्म. जर जास्त धूळ जास्त प्रमाणात ड्राय वेदर असेल तर काय होतं तर डस्ट फॉर्म होते आणि जर जास्त प्रमाणात पाऊस असेल तर काय होतं चिखल तयार होतो. तर पॉटहोल्स अँड रूट फॉर्म्स शुड बी पॅच अप. म्हणजे काय तर असे खड्डे पडतात किंवा रफ सरफेस होतो. तर हा जो काही रोड आहे तर त्याचा आपल्याला मेंटेनन्स करायला लागतो. आफ्टर द पिरियड ऑफ युजफुल लाईफ ऑफ WBM रोड इज रोड or done when the layer fails, the layer fails extensively, a रिसर्फेसिंग इज डन. म्हणजे काय तर सारखं जर खड्डे पडत गेले किंवा काहीतरी प्रॉब्लेम येत गेला तर आपल्याला काय करावं लागतं त्याचं रिसर्फेसिंग करावं लागतं. म्हणजे सारखा तो रोड काय करावं लागतं दुरुस्त करावं लागतं. मग ह्याचे वेगवेगळे आपल्याला काय आहेत त्याचे मेंटेनन्स वेगवेगळ्या टाईपमध्ये आपल्याला करावे लागतात. तर जर तुम्हाला कळालं असेल तर पॉटहोल्स वगैरे म्हणजे काय तर आपले असे खड्डे पडतात किंवा असे क्रॅक जातात बघा रोडला वगैरे. मग ह्याचे सगळे कॉजेस असतात. हे सगळे काय झाले कॉजेस असणार आहेत. मग हे कॉजेस काय असतात तर त्याच्यामध्ये प्रत्येक आता जर कॉजेस जर तुम्ही बघितलं तर फ्लेक्झिबल पेवमेंटचे आणि रिजिड पेवमेंटचे असे दोन वेगवेगळे कॉजेस आहेत. तर फ्लेक्झिबल पेवमेंटमध्ये WBM रोड आणि बिटुमिनस रोड येतात. तर त्याचे कॉजेस काय असणार आहेत तर अनइवन सरफेस होणं किंवा काय होणं तर सबग्रेड आणि सरफेस या दोघांचं जे काही बॉन्डिंग आहे ते लूज होणं किंवा थोडक्यात सांगायचं म्हणजे क्रॅक्स जाणं, जर डायगोनल क्रॅक्स वगैरे जातात तर हे सगळं जे आहे किंवा असं छोटे छोटेसे रोड लेवल जे आहेत ते काही काही वेळेस असं आपण म्हणतो की जमीन आपली ढासळती वगैरे अशा टाईपमध्ये जे आपण म्हणतो तर ते तशा टाईपचे सगळे जे काही फेल्युअर्स आहेत ते होऊ शकतात. मग ते सगळे फेल्युअर्स आपल्याला मेंटेन करायचे आहेत किंवा त्याचा मेंटेनन्स करायचा आहे तर आपल्याला काय करावं लागतं तर ते रिसर्फेसिंग करावं लागतं सारखं. म्हणजे जर खराब झाला रोड की आपण पॅचवर्क. आता तुम्हाला जर आपण जर बघितलं असेल तर आपल्या इथं कोल्हापुरात बघा खड्डे वगैरे होतात तर सारखं असं पॅचवर्क केलं जातं. रोड नवीन करत नाहीत, फक्त ते खड्डे आहेत ते मुजवले जातात आणि त्याच्यावरती काय केलं जातं तर आपला डांबर पसरून काय केला जातो रोड तयार केला जातो. तर बिटुमिनस रोड म्हणजे डांबरी रस्ता आणि WBM रोड म्हणजे तो कच्चा रस्ता असतो. आपण गावाकडं वगैरे असतो बघा शेतात जायला वगैरे जो असा रस्ता असतो त्याला WBM रोड म्हणायचं. बिटुमिनस रोड म्हणजे कुठला रस्ता आहे तर आपला डांबरी रस्ता आहे. तर हा झाला एक पार्ट. जर तुमचं सिमेंट कॉन्क्रीटचं पेवमेंट जर त्याचे काय फेल्युअर्स असतात तर त्याचे फेल्युअर्स कसे असणार आहेत तर काहीतरी श्रिंकेज होतं, श्रिंक्स होऊ शकतात किंवा वॅपरिंग होऊ शकतं किंवा
आपण काय म्हणू शकतो तर वेगवेगळं असं क्रॅक्स जाऊ शकतात. हे सगळे जे आहेत हे सगळे काय आहेत तर सिमेंट कॉन्क्रीटचं जर पेमेंट असेल तर त्याचे फेल्युअर्स आहेत. मग ते कसे आपण मेंटेन करायचे किंवा त्याचं काय करायचं तर हे आपण आता ह्या स्लाइड्समध्ये बघणार आहोत. हा मेंटेनन्स ऑफ WBM रोड झालेला आहे. नेक्स्ट बघा. तर नेक्स्ट आहे मेंटेनन्स ऑफ बिटुमिनस सर्फेसेस. तर त्याच्यामध्ये काय आहे मेनली द मेंटेनन्स वर्क ऑफ बिटुमिनस सर्फेसिंग कन्सिस्ट ऑफ फर्स्ट आहे पॅच रिपेअर, नेक्स्ट आहे सरफेस ट्रीटमेंट अँड नेक्स्ट आहे रिसर्फेसिंग. तर तुम्हाला पॅच रिपेअर माहिती आहे किंवा सरफेस ट्रीटमेंट पण माहिती आहे. रिसर्फेसिंग म्हणजे डायरेक्ट आपण त्याच्यावर नवीन रस्ता तयार करणे. तर हे त्याचे मेंटेनन्सचे. The next आहे maintenance of cement concrete road. The presence of fine cracks are formed not harmful, but if it crack due to the shrinkage of cement concrete pavement in the form of bottom of slab. By the time fine cracks are available from top, the cracks at bottom of slab would have got widened. म्हणजे काय तर ते जास्त प्रमाण मोठा क्रॅक खाली गेलेला असतो आणि आपल्याला वरती दिसताना तो छोटा दिसतो. त्यामुळे आपल्याला लगेच याचं रिपेअर करायचं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे ड्यू टू द व्हील लोड, टेम्परेचर व्हेरिएशन अँड मॉइश्चर कंटेंट द क्रॅक्स गेट वाईड and future determination becomes rapid due to crack must be sealed off the pavement. डिट्रिओशन म्हणजे काय तर आपलं जो काही विंड वगैरे आहे किंवा मॉइश्चर कंटेंटमुळं किंवा लोडमुळं वगैरे जर काही प्रॉब्लेम्स झाले असतील आणि त्याच्यामध्ये काय होतं क्रॅक्सच डेव्हलप होतात बऱ्यापैकी, मग ते सील करून आपण काय करायचं ते सगळं आपलं रोडचं जे आहे ते मेंटेनन्स करायचं. नेक्स्ट बघूया. तर स्पेशल रिपेअर इन फ्लेक्सिबल पेमेंटमध्ये दोन आहेत रिपेअर्स. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर पहिलं काय आहे तर आपलं फर्स्ट जे आहे ते वेव्स अँड कोरिगेशन्स आहे. सेकंड वन आहे स्किडिंग ऑफ पेमेंट सरफेस. म्हणजे काय तर थोडक्यात सांगायचं म्हणजे तुमच्या घसरट होणं किंवा आपण असं म्हणतो ना की स्लो डाऊनमध्ये पडतो वगैरे किंवा आपण काय चालता चालता पडतो त्यालाच काय म्हणायचं स्किडिंग. आणि वेव्ह अँड कोरिगेशन्स म्हणजे काय तर रोलिंग होणं किंवा सरफेस ग्रेड कंडिशन्स चेंज होणं, पुअर सरफेस ग्रेड कंडिशन्स होणं किंवा त्याचं मिक्सिंग जे आहे ते पुअर होणं किंवा कॉम्पॅक्शन टेम्परेचर चेंज होणं, अनस्टॅबिलिटी आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे थोडक्यात सगळ्यात म्हणजे अनस्टॅबिलिटी हा जास्त फरक पडतो. काही काही आपण वेळेस म्हणतो की रस्ता मधनच खचतोय आपला, तर कसं होतं तर वरचा जो सरफेस आहे त्याचा जो खालचा बेस आहे तो स्ट्रॉंग असतो. पण काही काही सरफेस कसे असतात तर निम्मा बेस त्याचा स्ट्रॉंग असतो, निम्मा बेस त्याचा वीक असतो. मग त्याच्यामुळे काय होतं अनस्टॅबिलिटी येते, वेव्स तयार होतात रोडवर किंवा जाता जाता पण गाड्या स्लिप होतात वगैरे असं आपण म्हणतो. तर हे सुद्धा कंडिशन्स कशामुळे होतात तर ते घसरून पडू शकतात. मग हे सगळं कशावर असतं तर आपले त्याच्यासाठी आपण काय काय रिपेअर्सचे जे काही काही हे असणार आहेत ते करायचं, प्रॉपरली कॉम्पॅक्शन करायचं किंवा मेंटेनन्स कसा करायचा काय करायचं तर हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये स्पेशल रिपेअर्समध्ये बघायचं असतं. तर आपला जो काही सरफेसचा जो काही एकदम वीक झालेला पार्ट असेल किंवा क्रॅक्स गेलेला पार्ट असतील किंवा पॅचवर्क करायची गरज असेल किंवा जर जास्त स्लाईड म्हणजे स्लिपरी रोड होत असेल तर तर त्याच्यासाठी आपण स्पेशल रिपेअर्स जे असतात ते आपण यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट. तर त्याच्यामध्ये रिजिड पेमेंटसाठी आपण काय काय बघतो तर पहिला आपण फ्लेक्झिबल पेमेंटसाठी बघितलं. तर रिजिड पेमेंटसाठी इफ द पेमेंट स्टार्ट पंपिंग ही रेमेडी टू correct it is effective drainage or use mud jacking process in which the holes is drilled in cement concrete slab and cement sand consolidated mixed with the sufficient water is injected. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण इंजेक्ट करणार आहोत सिमेंट कॉन्क्रीटची जी स्लरी असते ती. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या आपण काही पंपिंग सिस्टीम वगैरे यूज करतो किंवा इंजेक्टेड सिस्टम्स यूज करतो. द स्लॅब्स आर द राइज्ड फ्रॉम बिलो बाय द प्रेझेंट ग्राउंड अप टू डिझायर्ड लेवल. म्हणजे काय तर आपल्या प्रत्येक
काहीतरी लेवलपर्यंत आपण काही करू शकतो ते ग्राउंडिंग करू शकतो. इफ द सरफेस इज डिस्ट्रॉयड द पॉटहोल्स अँड फॉर्म सम इन पॅच्ड विथ द प्रॉपर मिक्स. पॅचवर्क करायचं आपण प्रॉपर मिक्स करून आपण ते पॅचवर्क करू शकतो. हे सगळं जे काय आहे इंजेक्टेड ऑफ सिमेंट असेल किंवा इंजेक्टेड असेल किंवा ग्राउंड वगैरे असेल ते सगळे शब्द तुम्हाला कॉन्क्रीटला होतील. त्यामुळे नवीन मी काही सांगायची गरज नाही, ते होऊन जातील तुम्हाला. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. थोडाफार जरासा लेंदी आहे पण एवढा काही असं जास्त हे नाही आहे. थोडेफार पॉईंट्स लक्षात ठेवलेत की हा तुम्हाला चॅप्टर संपून जाईल. तर हा तुमचा इथं 6वा चॅप्टर आता फिनिश झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करणार आहोत. ओके, थँक्यू.